नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट दयाम या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण आपला प्रॅक्टिस सेशन आहे सॉइल मेकॅनिक्सवर, म्हणजे जिओटेक्निकल अँड फाउंडेशन इंजिनिअरिंगमध्ये. आज आपण 30 ते 40 क्वेश्चन बघणार आहे. तर चला मग चालू करूया. पहिला आहे रेसिड्युअल सॉइल्स आर फॉर्म्ड बाय. रेसिड्युअल सॉइल कशामुळे फॉर्म होतो? ग्लेशियर्स, विंड, वॉटर, नन ऑफ द अबोव. तर ह्याचा आन्सर आहे नन ऑफ द अबोव. ती कशामुळे आहे ती मला तुम्ही कमेंट करून सांगा. Water content of soil can be. Water content of soil never be greater than 100%. Take values only from 0 to 100%. B less than 0%. D greater than 100%. तर ह्याचा आन्सर आहे water content can be greater than 100%. Which of the following types of soil is transported by gravitational force? Lewis, talus, drift, dune sand. तर ह्यापैकी कुठलं सॉइल जी ग्रॅव्हिटेशननं ट्रान्सपोर्ट होतो? तर ह्याचा आन्सर आहे टॅलोस. याच्यावर खूप MCQ तयार होतात, काही एक्झाम्समध्ये येऊ शकतात. हे MCQ इम्पॉर्टंट आहे. पुढचा आहे ए फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल इज सेट टू बी. फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल काय आहे? 1 फेज सिस्टम, 2 फेज सिस्टम विथ सॉइल अँड एअर, 2 फेज सिस्टम विथ सॉइल अँड वॉटर, 3 फेज सिस्टम. तर याचा आन्सर सी आहे. मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की फुल्ली सॅच्युरेटेड सॉइलमध्ये फक्त सॉइल आणि वॉटर असतो. पुढचा आहे व्हॅलिड रेंज फॉर एस डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑफ सॉइल इज प्रेझेंट. म्हणजे व्हॅल्यू डिग्री ऑफ सॅच्युरेशन किती ते कितीपर्यंत असू शकते? ग्रेटर देन 0, लेस देन ऑर इक्वल टू 0, 0 to 100, 0 लेस देन ऑर इक्वल टू 0 और लेस, म्हणजे 0 to 100 इन्क्लुडिंग 0 आणि 100. ह्या दोन्ही मधला फरक आहे. ह्याच्यामध्ये 0 आणि 100 कन्सिडर करत नाहीत आणि ह्याच्यामध्ये 0 आणि 100ला कन्सिडर करतात. तर ह्याचा आन्सर आहे डी. सॅच्युरेशनला आपण 0 पण कन्सिडर करू शकतो ते काय जेव्हा ड्राय एअर असेल, आणि फुल्ली सॅच्युरेटेडला आपण 100 कन्सिडर करतो. द पर्सेंटेजमध्ये द सबमर्ज डेन्सिटी ऑफ सॉइल इन टर्म्स ऑफ युनिट वेट. तर इथं आपल्याला सबमर्ज डेन्सिटी विचारलेलं, सबमर्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला विचारलेला आहे. तर ह्याचा आन्सर आहे डी. हे डायरेक्ट फॉर्म्युला आहे. ए सॉइल हॅज ए बल्क डेन्सिटी ऑफ 22 kN/m³ अँड वॉटर कंटेंट ऑफ 10%. द ड्राय डेन्सिटी ऑफ सॉइल इज. तर ह्याचा आन्सर आहे बी. हे कसं आलं म्हणजे आता आपल्याला माहित आहे बल्क डेन्सिटी काय आहे. फॉर्म्युला गामा टी इज इक्वल टू जी 1 प्लस ES अपॉन इंटू गामा डब्ल्यू अपॉन 1 प्लस ई. तर ह्याच्यामध्ये बल्क डेन्सिटी त्याने आपल्याला 22 दिलेला आहे. इथं डब्ल्यू आहे, सॉरी, आणि इथं वॉटर कंटेंट जी आहे, नाही 1 मिनिट, ती 1 आहे. इथं एक दुसरा फॉर्म्युला वापरलेला आहे, गामा डी इज इक्वल टू गामा टी 1 प्लस डब्ल्यू. हे एक डायरेक्ट फॉर्म्युला आहे. हे रिलेशनशिपमधून डिराईव्ह केलेला आहे आणि ह्याच्यावरून जेव्हा आपण व्हॅल्यूज पुट करेल तेव्हा आपल्याला 20 kN/m³ भेटतो. इफ द voids of soil mass are full of air only, the soil is termed as. सॉइल आर फुल ऑफ एअर. voids जेव्हा फुल ऑफ एअर आहे म्हणजे ड्राय सॉइल. पुढचा आहे व्हॅलिड ऑफ पोरोसिटी. पोरोसिटीचा रेंज विचारलेला आहे पर्सेंटेजमध्ये. तर किती असणार आहे? 0 to 100, इन्क्लुडिंग 0 to 100, ग्रेटर देन 0, लेस देन ऑर इक्वल टू 0. तर याचा आन्सर आहे ए. वॉइड पर्सेंटेज वॉइड्स जे आहेत वॉइड रेशोचा, तर 0 to 100 मध्ये लाई करतो. एन म्हणजे पर्सेंटेज वॉइड्स आहे आपला. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. युनिट वेट ऑफ ड्राय सॉइल इज ग्रेटर देन युनिट वेट ऑफ वेट सॉइल. For dry soil, dry unit weight is less than total unit weight. Soil unit weight of soil mass due to submergence in water. Unit weight of soil decreases due to submergence in water. तर ह्याचा आन्सर आहे डी. युनिट वेट ऑफ सॉइल डिक्रीजेस ड्यू टू सबमर्जन्स इन वॉटर. म्हणून आपण गॅमा सॅट घेताना आपण गॅमा सबमर्ज्ड मायनस गॅमा डब्ल्यू करून आपण गॅमा सॅटला घेतो. पुढचा आहे वाईड रेशो ऑफ सॉइल मास कॅन never be greater than unity. B0 take any value greater than 0, takes value between 0 to 1. तर वाईड रेशो काय असणार आहे? कॅन टेक एनी व्हॅल्यू ग्रेटर देन 0. वाईड रेशो ग्रेटर देन 0 असू शकतं. इफ द व्हॉल्यूम ऑफ voids is equal to the volume of solids in a soil mass, then the value of porosity and void ratio respectively are. ह्याच्यामध्ये काय करलं आहे? व्हॉल्यूम ऑफ voids is equal to volume of solids in a soil mass, then value of porosity. तर ह्याचा आन्सर आहे सी 0.5 आणि 1.4. ह्याच्यामधून आपल्याला रिलेशनशिप डिराईव्ह करावं लागते
वॉइड रेशो म्हणजे काय, पहिला आपण वॉइड रेशो काढू. वॉइड रेशो म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सॉलिड्स आहेत. आणि पोरोसिटी म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स अपॉन टोटल व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स जे आहे आता आपलं VS झालेलं आहे. मग VS अपॉन VS जे आहे ती 1 येतो. आणि इथं टोटल व्हॉल्यूम काय येतं, मग आता टोटल व्हॉल्यूम एक तरी 2 टाइम्स VS झाला. मग वॉइड रेशो काय आहे, इथं VV म्हणजे काय होतं, ऑटोमॅटिकली VS होतो. आणि टोटल व्हॉल्यूम एक आहे, स्वतः एक VS आहे प्लस व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स आपण ऍड केले की टोटल व्हॉल्यूम होऊन जातो. मग आता व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स काय, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड एवढाच आहे, मग ती 2 टाइम्स VS होऊन जातो. मग VS कॅन्सल होतो, 1/2 येतो आणि 0.5 आपला आन्सर येतो. पुढचा आहे, वेन डिग्री ऑफ सॅच्युरेशन इज 0 द सॉइल मास अंडर कन्सिडरेशन रेप्रेझेंट्स. वेन डिग्री ऑफ सॅच्युरेशन इज 0 आहे तेव्हा म्हणजे वॉटर आहे 0, वॉटरच नाही, मग ती जे आहे 2 फेज सिस्टम विथ सॉइल अँड एअर. पुढचा आहे, सिलेक्ट द करेक्ट रेंज ऑफ डेन्सिटी इंडेक्स. डेन्सिटी इंडेक्सचं रेंज सांगायचं आहे आपल्याला. तर 0 to 1 असतो डेन्सिटी इंडेक्स. इफ द डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑफ पार्शली सॅच्युरेटेड सॉइल इज 60 द एअर कंटेंट इज 40%. 100% असला पाहिजे दोन्ही मिळून, तर हे 60% आहे, तर हे 40% असणार आहे. इफ द वॉटर कंटेंट ऑफ ए फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल मास इज 100%, देन द वॉइड रेशो ऑफ द सॅम्पल इज. यांनी इथं स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या टर्म्समध्ये विचारलेलं आहे, तर E इक्वल टू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल असणार आहे. तर आपल्याला हे फॉर्म्युला माहित आहे, SC इज इक्वल टू W इंटू G. ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, वॉटर कंटेंट ऑफ फुल्ली सॅच्युरेटेड सॉइल मास. वॉटर कंटेंट जी आहे फुल्ली सॅच्युरेटेड म्हणले की ही झालं 1 आणि ही झाली E, म्हणजे इथं फक्त E राहिला. आणि वॉटर कंटेंट जे आहे ते 100% झाला. 100% म्हणजे 1च अप्रॉक्सिमेटली. मग इथं रिलेशन काय येतो, E इज इक्वल टू G. मग ही G म्हणजे आपलं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे आणि E म्हणजे आपलं वॉइड रेशो आहे. तर वॉइड रेशो ऑफ द सॅम्पल इज इक्वल टू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉइल. पुढचा आहे, द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स टू टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल मास. तर टोटल व्हॉल्यूम ऑफ सॉइल मास म्हणलं की पोरोसिटी ह्याचा आन्सर असणार आहे. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ ए कॉम्पॅक्टेड सँड इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. तर रिलेटिव्ह डेन्सिटी काय आहे कॉम्पॅक्टेड सँडचं, ते आपल्याला डायरेक्टली लक्षात ठेवायचं आहे, 0.95 आहे. इफ द सँड इन सेटू इज इन डेन्सेस्ट स्टेट, देन द रिलेटिव्ह डेन्सिटी. डेन्सेस्ट स्टेटमध्ये असताना रिलेटिव्ह डेन्सिटी काय आहे सँडची, तर याचा आन्सर आहे 1. विच वन ऑफ द फॉलोइंग मेथड इज नॉट ॲक्युरेट फॉर डिटर्मिनेशन ऑफ द वॉटर कंटेंट. नॉट ॲक्युरेट विचारलेलं आहे आपल्याला इथं. तर नॉट ॲक्युरेट आहे काय तर दिसत नाही माझ्या मते, व्हेरी ॲक्युरेट आहे. तर व्हेरी ॲक्युरेट मेथड आपल्याला माहित आहे ओव्हन ड्राईंग मेथड आहे. वॉटर कंटेंटसाठी ओव्हन ड्राईंग मेथड आपल्याला व्हेरी ॲक्युरेट मेथड आहे. फॉर प्रॉपर फील्ड कंट्रोल विच वन ऑफ द फॉलोइंग इज बेस्ट सुटेड फॉर क्विक डिटर्मिनेशन ऑफ वॉटर कंटेंट. क्विक डिटर्मिनेशन ती बी फील्डमध्ये, तर त्याचा आन्सर आहे कॅल्शियम कार्बाईड मेथड. हे आपल्याला परफॉर्म केलेलं नसेल लॅबमध्ये, ह्याच्यावर तुम्ही एखादा व्हिडिओ यूट्यूबवर पाहून घेऊ शकता. कॅल्शियम कार्बाईड मेथड म्हणजे काय. हे पिक्नोमीटर इज यूज टू डिटरमाइन. पिक्नोमीटर मेनली स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि ड्राय डेन्सिटी डिटरमाइन करायला आपण, ड्राय डेन्सिटी नाही, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि वॉटर कंटेंट डिटरमाइन करायला आपण पिक्नोमीटर यूज करतो. स्टोक्स लॉ इज व्हॅलिड ओनली इफ द साइज पार्टिकल इज. स्टोक लॉ जेव्हा व्हॅलिड आहे जेव्हा साइज 0.2 mm टू 0.002 mm, म्हणजे ह्याला आपण मायक्रॉन सुद्धा म्हणू शकतो. इन हायड्रोमीटर अनालिसिस फॉर ए सॉइल मास बोथ मेनिस्कस करेक्शन. हे खूप हाय लेवल क्वेश्चन आहे, हे तुम्ही एक टाका. द हायड्रोमीटर मेथड ऑफ सेडिमेंटेशन अनालिसिस डिफर फ्रॉम प्रिपेट अनालिसिस. हायड्रोमीटर अनालिसिस बेसिकली आपण फायनेस डिटरमिनेट करण्यासाठी यूज केला जातो. ह्याच्याबद्दल आपल्या जेईमध्ये एवढं काही इम्पॉर्टन्स नाही, त्याचमध्ये आपण हे दोन्ही क्वेश्चन्स घेत नाही. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ मेजर ऑफ पार्टिकल साइज रेंज. पार्टिकल साइज रेंजचे मेजर आपण कशामध्ये करतो, तर युनिफॉर्मिटी ऑफ कोएफिशियंटने आपण पार्टिकल साइजचं मेजरमेंट करतो. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. फॉलोइंग स्टेटमेंट करेक्ट कुठला आहे. युनिफॉर्मिटी कोएफिशियंट रिप्रेझेंट द शेप ऑफ पार्टिकल साइज डिस्ट्रीब्यूशन. फॉर अ वेल ग्रेडेड सॉइल बोथ युनिफॉर्मिटी कोएफिशियंट अँड कर्वेचर. हे तर चुकीचं झालं, कारण आपल्याला माहित आहे वेल ग्रेडेडसाठी CC जी आहे ही ग्रेटर दॅन 6 असला पाहिजे आणि CU जी आहे ही 1 to 3 असला पाहिजे. सॉरी उलटं झालं.
CC जे आहे ही 1 to 3 असलं पाहिजे आणि CU जे आहे ग्रेटर दॅन 6 असलं पाहिजे. A soil mass is said to be well graded. It has most particles about same size. तर हे बी चुकीचं आहे. नन ऑफ द उत्तर येत नाही, मग ऑप्शन आहे ए. युनिफॉर्मिटी कोएफिशियंट ऑफ ए सॉइल इज युनिफॉर्मिटी कोएफिशियंट तर CU हे काय असणार आहे. युनिफॉर्मिटी कोएफिशियंट आपला इक्वल और ग्रेटर दॅन 1 असणार आहे. तर आपण ऑब्विसली आताच बघितलेलं आहे. अकॉर्डिंग टू अटरबर्ग द सॉइल इज सेट टू बी मीडियम प्लॅस्टिसिटी इफ द प्लॅस्टिसिटी इंडेक्स इज. तर ह्याच्यावरचे आपल्याला डायरेक्ट टेबल आहे. ह्याच्यावरून जी मीडियम प्लॅस्टिसिटीला 7 to 17 मध्ये जर असलं तर ती मीडियम प्लॅस्टिसिटी असणार आहे. इफ द नॅचरल वॉटर कंटेंट ऑफ सॉइल मास लाईज बिटवीन इट्स लिक्विड लिमिट अँड द प्लास्टिक लिमिट द सॉइल मास इज सेट टू बी. सॉइल मास जी आहे ती लिक्विड लिमिट आणि प्लास्टिक लिमिट मध्ये असलं तर त्याला आपण काय म्हणतो, तर ते आहे आपलं प्लास्टिक स्टेट. द रेशिओ लिक्विड लिमिट मायनस वॉटर कंटेंट अपॉन प्लास्टिसिटी इंडेक्स ह्याला आपण कन्सिस्टन्सी इंडेक्स म्हणतो. ही डायरेक्ट फॉर्म्युला विचारलेला आहे. तर वेन द प्लॅस्टिसिटी ऑफ ए सॉइल इज ग्रेटर दॅन लिक्विड लिमिट देन द प्लॅस्टिसिटी इंडेक्स इज रिपोर्टेड ॲज. तर इथं ऑप्शन बी आहे. नेगेटिव्हमध्ये जातो पण प्लॅस्टिसिटी इंडेक्स आपण नेगेटिव्हमध्ये घेत नाही, त्यासाठी आपण इथं 0 कन्सिडर करतो. 33 टफनेस इंडेक्स इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ. टफनेस इंडेक्सचं रेशिओ आपण काय आहे, तर टफनेस इंडेक्सचं रेशिओ जी आहे ती प्लॅस्टिसिटी इंडेक्स टू फ्लो इंडेक्स आहे. हे सगळं नोट्समध्ये पहिल्या चॅप्टरमध्येच कव्हर केलेलं आहे. इफ द प्लॅस्टिसिटी इंडेक्स ऑफ द सॉइल मास इज 0 देन द सॉइल इज. प्लॅस्टिसिटी इंडेक्स जर 0 असलं तर सॉइल जी आहे ती सँड असतो. सँडला आपण कोहेजनलेस सॉइल सुद्धा म्हणतो. पुढचा आहे द ॲडमिक्सचर ऑफ कोर्स पार्टिकल्स लाईक सँड और सिल्ट टू क्ले कॉज decrease the both liquid limit and plasticity index. The admixture of coarser particles like sand, silt causes म्हणजे ही plasticity index reduce करतात. Select the correct statement. A uniform soil has more strength and stability than a non-uniform soil. A uniform soil has a less strength and stability than a non-uniform soil. Uniformity coefficient does not affect strength and stability. तर ऑप्शन डी इथं नाही आला. तर ह्याचा करेक्ट स्टेटमेंट आहे युनिफॉर्म सॉइल हॅज ए लेस स्ट्रेंथ अँड स्टेबिलिटी दॅन नॉन युनिफॉर्म सॉइल. तर पुढचा क्वेश्चन आहे कोएफिशियंट ऑफ कन्सॉलिडेशन ऑफ ए सॉइल इज अफेक्टेड बाय. कोएफिशियंट ऑफ कन्सॉलिडेशन कशामधून अफेक्ट होतो, तर ह्याचा आन्सर आहे बोथ कॉम्प्रेसिबिलिटी अँड परमेबिलिटीनं कोएफिशियंट ऑफ कन्सॉलिडेशन जे अफेक्ट होतो. डिग्री ऑफ कन्सॉलिडेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ड्रेनेज पाथ. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ ड्रेनेज पाथ. हे आपलं डायरेक्ट फॉर्म्युला आहे. CV इज इक्वल टू T अपॉन D स्क्वेअर. टाइम फॅक्टर ऑफ ए क्ले लेयर इज. टाइम फॅक्टर काय आहे क्ले लेयरचा, तर हे सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू परमेबिलिटी ऑफ सॉइल. If the time required for 50% consolidation of a remolded sample of clay with single drainage is T, then the time required to consolidate the sample of a clay with same degree of consolidation but double drainage. Double drainage केल्यानंतर आपल्याला माहित आहे ती जी आहे ही डिवायडेड बाय 4 होतो. आता समजा आपल्याला सिंगल ड्रेनेजमधून डबल ड्रेनेजला आपण कन्वर्ट करायचं असला तर जी काय आहे ती टाईम आहे ती T/4 होतो. आणि समजा आपल्याला डबल ड्रेनेजमधून सिंगल ड्रेनेजमध्ये करायचं असलं तर जी आहे ही 4 times T होतो. हे रिलेशनशिप मी तुम्हाला लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, वाटतं एक इम्पॉर्टंट आहे म्हणून. ह्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात, हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू विचारून त्यांनी विचारू शकतात. क्ले लेयर A with single drainage and coefficient of consolidation CV takes 6 months to achieve 50% consolidation. The time taken by layer B of the same thickness with double drainage is the same आहे. सिंगल टू डबल करायचं आपल्याला म्हणजे 6/4 सेम डिग्री ऑफ कन्सॉलिडेशन. इथं आपल्याला सिंगलचं डबल करायचं आहे. सिंगलचं डबल करताना आपल्याला इंटू 4 करावं लागतो. मग इथं 6 × 4 जे आहे 24 months होतो. with single drainage and coefficient of CV takes 50% consolidation. इथं आपल्याला ती फॉर्म्युला यूज करावा लागतो आणि ह्याचा आन्सर जे आहे ही ए येणार आहे. आपण जी मागे जी फॉर्म्युला दिला होता CV इज इक्वल टू T अपॉन D स्क्वेअर.
तर इथं CVची व्हॅल्यू 50%ला सॉल्व करावं लागतं आणि CVचा व्हॅल्यू येतो आणि त्या CVला आपल्याला अंडररूट डिवायडेड बाय 2 करावं लागतं. मग डिवायडेड बाय 2 केल्यानंतर आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे ती डिवायडेड बाय ही तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जर CVची व्हॅल्यू डिवाइड झालं तर टाइम जी आहे ती डिवाइड बाय 2 होणार आहे. त्यासाठी इथं 3 मंथ्स येणार आहे आन्सर. कोएफिशियंट ऑफ कन्सॉलिडेशन फॉर क्ले नॉर्मली. कोएफिशियंट ऑफ कन्सॉलिडेशन क्लेसाठी काय असणार? डिक्रीज विथ इन्क्रीज इन लिक्विड लिमिट. डायरेक्ट मेजरमेंट ऑफ परमेबिलिटी ऑफ द स्पेसिमेन एट एनी स्टेज ऑफ लोडिंग कॅन बी मेड. एनी स्टेज ऑफ लोडिंग मध्ये डायरेक्ट मेजरमेंट आपण कधी मेजर करू शकतो? तर ओनली इन फिक्स्ड रिंग टाईप कन्सॉलिडेटेड मेथड ह्याच्यामध्येच आपण तेव्हा करू शकतो. कंप्रेसिबिलिटी ऑफ सँडी सॉइल इज. कंप्रेसिबिलिटी सँडी सॉइलचं काय असणार आहे? मच लेस दॅन क्लेई सॉइल. Select the correct statement. Coefficient of compressibility of an over consolidated soil is less than the normally consolidated soil. हेच करेक्ट स्टेटमेंट आहे. कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी. कोएफिशियंट ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी काय आहे? तर कॉन्स्टंट फॉर एनी टाइप ऑफ सॉइल, डिफरेंट फॉर डिफरेंट टाइप्स ऑफ सॉइल अँड ऑल्सो फॉर डिफरेंट ऑफ सॉइल अंडर डिफरेंट स्टेट ऑफ कन्सॉलिडेशन. डिफरेंट फॉर डिफरेंट टाइप्स ऑफ सॉइल बट सेम लोड किंवा सेम लोडिंग कंडिशन. इंडिपेंडेंट ऑफ टाइप ऑफ सॉइल बट डिपेंडेंट ऑन स्ट्रेस हिस्ट्री. तर याचा आन्सर आहे हे. तर आज आपण 30 ते 40 क्वेश्चन भेटलेले आहे जिओटेकसाठी. आता फक्त 10 दिवस राहिलेला आहे म्हाडाच्या एक्झामसाठी. तर तुम्ही फक्त क्वेश्चन्स प्रॅक्टिस करा. पहिल्यांदा गुप्ताचे सगळे क्वेश्चन्स जी सिलेबसमध्ये आहेत ते कवर करा. त्यानंतर SSC JEE मधले क्वेश्चन्स कवर करा आणि जे काही BMC, PWD, MIDC, ZP हे असले जे स्टेट लेवलचे पेपर झालेले आहेत त्यामधले क्वेश्चन्स तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. हे क्वेश्चन्स तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातो कुठल्या पण साईटवर किंवा बुक येतात डायरेक्टली. इग्नाइट अकॅडमी किंवा इन्फिनिटी अकॅडमीने पब्लिश केलेलं आहे. तर आपलं लेक्चर सिरीज इथं संपलेलं आहे आणि पुढचं लेक्चर सिरीजवर आपण डिस्कस करूया आपलं पुढचं लेक्चर सिरीज काय असणार आहे. सगळे नोट्स मी टेलिग्रामवर ऑलरेडी पोस्ट केलेलं आहे. काही डाऊट असला तर तुम्ही टेलिग्रामवर मेसेज करू शकता. थँक्यू.